का हो, कशी लागते तुमची तब्येत आता? बरी आहे? काय केलं मग डॉक्टरनं तपासलं काय? हो तपासलं ना. तपासलं. इंजेक्शन दिली अंदर नेलं तर आणि औषधं दिली. आता दिन अजून औषधं लिहून. डॉक्टर साहेब काय म्हणते आता तब्येत? आता नेऊ शकतो काय आम्ही घरी बाबाले? अरे बिलकुल बिलकुल घेऊन येऊ शकता तुम्ही घरी आता. काय झालं त्याइले? झटका आला होता थोडासा. ते आता इंजेक्शन लावली त्याइले 3 इंजेक्शन लावले. आणि आता पहा समोर जर असं झालं तर आपल्याला एन्जिओग्राफी करायला लागेल. आता सध्या तर गरज नाही आहे. आता औषध लिहून देतो मी. ते औषध घेऊन या आणि चालू द्या. म्हणजे रेग्युलरसाठी चालू द्या त्या गोळ्या. म्हणजे समोर चालून ब्लॉकेज येते होणार नाही. आणि काही झालंय तर पटकन घेऊन यायचं दवाखान्यात. धोका टळला मग आता. हो धोका टळलाय तसा. पण ते आता कोणतं टेन्शन म्हणा काही म्हणा असं देत नका जाऊ. आता जुनी हड्डी आहे ते. जुनी लोक होय म्हणून ते समजून घ्या त्यानं इंजेक्शनवर भागून गेलं त्याचं. नाही तर ऑपरेशन इथे करायला लागलं असतं. दुसरं कोणी असते तर आता तुमच्यासारखे असते तर करायला लागलं असतं. पण ते जुनं माणूस आहे ना. तर त्याचं कसं कॅपॅसिटी भरपूर असते आपल्यापेक्षा. म्हणून ते एवढी काही गरज पडली नाही कोणा गोष्टीची. आता समोर तुम्ही लोक काळजी घ्या आता घरची त्याची. बरं बरं डॉक्टर साहेब ठीक आहे. तशी आम्ही काळजीच घेतो त्याची. पण ते वावरात जाते ना. आता ते शेतीचं पाहिजे की नाही स्वतःच पाहिजे. मग आता ह्या वेळेस शेती करते काय हे? बाप्पा शेती केल्याशिवाय भागते काय त्याचं? त्याला म्हणा बाबा राहू द्या आता. माणसाच्या हाती लावून द्या नाही मग आम्ही हाय करतो थोडंफार. तर नाही म्हणते करायच लागते म्हणते आपल्याला. नाही शेतीच्या भरोशावर असलं तर मग कसंच राहते. शेतीच्या भरोशावर पाहिले आहे. 3 पोरं आहे त्याले. 3 पोरं सर्व्हिसवर आहे ना द्यायचे. अच्छा 3 पोरं सर्व्हिसवर आहे काय? तुम्ही दोघं आहे मग अजून तिसरं पोरगं? दादा बाहेरगावी गेलाय इम्पॉर्टंट काम आहे त्याची मीटिंग होती. तर आम्ही त्याला काही सांगितलं नाही तर तो धावपळ करत आला असता. तर वहिनी आहे ना वहिनी आहे इथं. आणि आम्ही सांगितलं नाही दादाले. दादा बात चालला असता नाही तर त्यानं तो एवढा वेळ लावलाय नसतं दवाखान्यात याले. हो अच्छा. परी काय म्हणते ग व्यवस्थित सगळं? हो काका, खूप छान. आता ठीक आहे ना मामाजींची तब्येत? हो हो आता चांगलं आहे. आता येशील घरी एखाद वेळेस. परिवार घेऊन येशील नाही तर. सगळे घेऊन ये. तुझी काकू खूप आठवण करते तुला. हो काका, नक्की येईन नक्की येईन. सर्वांना घेऊन येईन मी. आणि बाबा बाबा येतात का? की बाबा कुठे जातच नाही आता? तुझे बाबा येतात ना. आणि नाही आले तरी मी जातो. कारण आता त्यांची ट्रीटमेंट माझ्याचकडे आहे ना. तर मी जातो दिवसभर थांबतो वगैरे कधी सुट्टी असली त्या दिवशी. आणि मग येऊन जातो. आता काही रुसवा ठेवू नको बाबासोबत चालली जात जाय. भेटून घेत जाय. कसं आहे आता एक दिवसाचा भरोसा नाही माणसाचा. जात जा बेटा. काका पण माझ्याशी बोलतच नाही ना पप्पा, काय करणार मी? मी तर जायला तयारच आहे, पण नाहीच बोलत ना माझ्याशी. बरं मी समजावून सांगन त्याला. मग त्याच्यानंतर तुला फोन करून जाजो बाबाच्या घरी. हो काका, नक्की नक्की जाईल. डॉक्टर साहेब बिल द्या ना. बिल द्यायला लागून आता सुट्टी झाली ना आम्हाला. हो हो सुट्टी झाली आहे घेऊन जाऊ शकता. आणि बिलाची काही गरज नाही आहे. आपली पोरगी आहे ना पोरीची सासरी होय तर मग काही विषय नाही आहे. काका कशाला? बिल घेऊन घ्या ना, नंतर मग म्हणाल तुम्ही. अरे नाही रे बेटा तुमच्याजवळून कसं काय बिल घेईन. आता तुझे सासरे आमचे कोण झाले? आमची वाईच झाले. नाही नाही बिल नको बिल राहू द्या. नेऊ शकता तुम्ही. गाडी आहे का तुमच्याजवळ की ॲम्ब्युलन्स देऊ इकडून? गाडी आहे सर आमच्याजवळ. आमची स्वतःचीच गाडी आहे. म्हणून तर आम्ही फास्ट येऊ शकलो नाही तर आमच्या गावात गाड्या गोड्या भेटत नाही. बरं बरं ठीक आहे ठीक आहे या मग हा. येते काका मग. हो बेटा ये. काळजी घ्या स्वतः तब्येतीची आणि मामाजीच्या तब्येतीची. हो सर हो. वैशालीताई परीची ओळख आहे तर पहा बरं, किती मोठे पैसे वाचले डॉक्टरनं घेतले नाही. नाही असं आहे, चांगल्या चांगल्या लोकांसोबत अशी ओळख पाहिजे. पाय बरं, हिची डॉक्टरसोबतही ओळख आहे. पोरी समान मानते डॉक्टर इले. बापा तिच्या बाबाचे मित्र होय म्हणते ना. हा येणं जाणं आहे म्हणते रोजचं त्याच्या घरी. पैसे कसे घेईन हिच्यापासून? सुमित चल मग आता बाबाला पकडायला लागन. आणि गाडीत ठेवा लागून येऊन बसवा लागून. चाल मग घेऊन बाबाला तिथपर्यंत. हा दादा चाल ना. आता तुम्ही एक काम करा सगळेजण. आता गाडीत एवढे जण काही मावत नाही. तुम्ही याटोनं जशा आल्या तसे याटोनं जा आता घरी. आम्ही येतो गाडीनं. एवढी मोठी तर गाडी आहे राजीची, आम्हाला बसवतही नाही काय? अरे बाबालाच एवढी जागा लागते आता लेटवा लागते त्याइले. हा त्याइले का असं बसून नेऊ काय? नाही नाही बरोबर आहे रे राजेश. आणि जा तुम्ही आम्ही जसं आलो तसं जातो. आम्ही दोघं गाडीनं आलो होतो. ह्या तिघी चालल्या की ऑटोनं. तर ह्या तिघी यातून येऊन जाईल तशा तशा जशा आलत्या तशा. तेच म्हणून राहिलो काकाजी. बाबाले मागच्या सीटवर लेटवा लागते लेटून आणायला लागते. आणि तिथं एका इकडून आई बसून जाते. समोर आम्ही दोघं बसून जातो. मग तुम्ही सांगा मग मागची एक खाली राहते. पण हो मागच्या सीटवर बसू शकते तिघी जणी. मग असं करा मग मागच्या सीटवर बसून जा तिघी जणी तुम्ही. मग तेच तर म्हणतो मी. मधातल्या याच्यावर मामाची झोपण, समोरच्या याच्यावर तुम्ही दोघं बसाल. पण मागच्या याच्यावर आम्ही तिघी बसू शकतो ना. हा दादा बसते ना मागच्या सीटवर तिघी जणी. चला मग बसा गाडीत. चल बाई, आपल्या गाडीत बसायला भेटते आता आपल्याला. का मोहिनीची सासऱ्याला अटॅक आला म्हणते. मला फोन आला होता मग आणि मॅच लावला होता तिला मोहिनीला फोन असाच. तर ते सांगे आई म्हणे माझ्या सासऱ्याला अटॅक आला म्हणे. तर दवाखान्यात आहे म्हणे आम्ही म्हणे सगळेजण म्हणे. काय बोलतो? आता त्या कास्तकारीवाल्या माणसाला अटॅक आला? सांग बरं लोक म्हणते कास्तकारीवाल्या माणसाले अटॅक नाही येत म्हणते तुझ्या माणसाले. हा अरे कोणाला काही येऊ शकते आता. आता हे खानपान आहे कोणी हे बदललं माणसाचं पुरं. रासायनिकच खाऊन राहिलो ना सारा आपण जवळच खाऊन राहिलो ना. हा प्युरिटी कायच्यात आहे सांग. कोणतंच सामान आता प्युअर नाही आहे. म्हणून हे असं होऊन राहिलो. नाही तर कायले पाहिजे माणसाला अटॅक न डिटेक नाही. पाहायला जायला लागून आपल्याला बघ.
नाही तर म्हणून काय म्हणून माहीत तर झाली असं म्हणून गोष्ट, तरी पाहायला नाही आले म्हणून जराशे. त्याला कुठं माहित आहे व आपल्याला माहित झालं म्हणून. हे बा तिला लावला होता फोन, तर ते तर अलग जाऊन बोलली ना, मग तिला थोडी माहित आहे. आई माहीत होतच असते, फोनवर बोलली कोणासोबत बोलली काय बोलली माहित नाही होत काय. हा, आणि मी म्हणतो माहीत झालं नाही झालं काय करावं लागते, आपल्याला तर माहीत झालं ना असं असं झालं म्हणून, तर आपण चाललं जाऊ. एक दिवस एकाच्या हातचा नाही आहे, मग आहे तोपर्यंत सगळ्यासोबत भेटी गुटी झाल्या पाहिजे माणसाच्या. मग काही चालतात चालत असेल तर चला मग आजच. आजच आता एकदमच. मग नाही तर काय, तर आज नाही तर मग कधी, आजच जा लागते. मग जायचं आहे तर आज रविवार आहे, आज आपली जुही घरीच आहे. हा, करून घेते ते सारं घरातलं, माझ्या मग एवढं टेन्शन नाही राहत. जाऊ ना, येऊन जाऊ. असं म्हणतं काय, चाल मग चाललं जाऊ. येऊन जाऊ लेकाले संध्याकाळपर्यंत वापस, गाड्या तर भेटूनच जाते. मग नाही तर काय, तर संध्याकाळपर्यंत तर येणं होते आपलं भेटून. कर मग तयारी, चाल. हो, बात तयारी करतो आणि निघतो. आई कुठे जा लागते, तू घरीच आहे ना जुई आज, का आजही जा लागते तुले? नाही, आज रविवार आहे. नाही, आज नाही झाला का, आज मी आणि मोहितजी दोघे घरीच आहे आम्ही. काऊन, कुठे जायचं होतं, काय काम होतं? अरे बाई, ते मोहिनी आहे की नाही, मोहिनीच्या सासरीला अटॅक आला म्हणते, तर दवाखान्यात भरती आहे म्हणते. तर म्हटलं जरासं जाऊ ना, पाहून येऊन जाऊ. नाही तर असं होईल का, पाय बापा आले नाही आले माहीत झालं तरी, तर येतो म्हटलं आम्ही दोघं जण भेटून. हो का बाबा, बरं बरं ठीक आहे ना. तुम्ही जाता का मग दोघं पण? आम्हाला पण यायचं आहे का? नाही नाही, तुम्ही नका येऊ. आता तुम्ही पोरं सोरं नाही आले तरी चालते, आमचंच काम आहे जाणं. तर आम्ही जातो दोघं जण आणि संध्याकाळपर्यंत वापस येतो. उद्या ड्युटीवर जायला लागते ना. हो बाबा, उद्या ड्युटीवर जायचं आहे ना. तुम्ही येता ना संध्याकाळपर्यंत, या ना मग. जाऊन येऊन जा. जेवण करून घ्या ना पहिले, जेवण करून घ्या मग निघून जा. स्वयंपाक झाला काय तुया? जेवण करून घ्या म्हणतो, आतापर्यंत कायच्यात असतं पत्ता नव्हता, आताच्या आता झालाय काय? होय, स्वयंपाक झाला माझा. स्वयंपाक झाला म्हणूनच तर मी जेवायला बोलवायलाच आली होती, पण आता माहित झालं हे, तर म्हणून म्हणत आहे आता जेवण करून घ्या नंतर जा. आता तिथे कसं ते लोक सर्व घाईत असन, आणि ते तुम्हाला जेव्हा म्हटलं नाही म्हटलं, किंवा त्यांना असं वाटेल तुम्ही जेवणच करून आले, मग ह्यांना उपाशी तसेच. नाही हो, माझ्या पोरीच्या घरी गेल्याबरोबर जेवायला भेटतेस म्हणून काही गरज नाही आहे. हा का, जेवायला केलंच पाहिजे, इथं जेवलंच पाहिजे म्हणून असं झाल्यावर मन लागते काय हो जेवायला? तिथेच जेवून घेऊ आम्ही. तुम्ही दोघं जण जेवण करून घे जा, येतो आम्ही संध्याकाळपर्यंत. असं म्हणता काही? बरं ठीक आहे. मी नाही तर स्वयंपाक केलाच आहे. हो, ताटपण आणून देते जेवायला वाढून तुम्हाला. जेवत असाल तर जेवून घ्या, काही हरकत नाही जेवायला. आणि तिकडे थोडं थोडं तिकडे पण जेवून घे जा, जेव्हा जर म्हटलं तुम्हाला तर. नाही नाही, राहू दे ना, आता तिथं जेवून घे मोहिनीच्या घरी, भेटते तिथं जेव्हा घेवायला, काही टेन्शन नाही आहे. जेव्हा कधी जातो ना तर जेवायला सारे जण हेच करते आग्रह, जेवाना बाई. आता तिकडेच जेवून घेईन. चाल ना मग, निघ ना. हो हो, निघतो. जुही, मी काय म्हणतो, कोणी घरी नसलं तर कुलूप लावून घेजो घराले. आपल्या दरवाजाले कडी लावून देजो, कुठं निघजो नको बाहेर. नाही, कुठेच नाही जात मी. मोहितची आहे ना घरी, एकटीच थोडी नाही मी. तो आहे ना, मग काही टेन्शन नाही आहे. त्याला वळखते सारे लोक, थोडे वळखते सगळे. का काही न्याय लागन काय आपल्याला खागीसाठी, खा प्यायला काही पिवायसाठी काही ना काही, नाही तर म्हणून खाली हातच आले म्हणून मायबापांनीचे. काय नाही न्याय लागते, हॉटेलचा माणूस काय खाणार आहे, काय देते त्याला खायले. घेशील असतं एक काम कर, जाता जाता पपई जर भेटली तर घेऊन घेऊ, खाल्ली तर खाल्ली, ते नाही खाईन तर अजून कोणी खाईन. असं म्हणता काय? बरं ठीक आहे, घेऊन घेऊ ना मग, 1 किलो पपई घेऊन घेऊ जाता जाता. बरं ठीक आहे, चल मग. पाहिजे बेटा, येतो आम्ही. हा बाबा, या. जेव्हा म्हटलं तर जेवण पण नाही केलं, आणि तिथं नाही भेटलं जेवायला म्हणजे मग कधी कधी काय होते, आता ते त्यांची तब्येत खराब आहे ना मामाजी चितिच्छा, तर ते यांना जेवायलाच घालन का पहिले मग, आणि यांना तरी मागायला चांगलं वाटन काय? यांना म्हणून राहिले जेवण करून जाता, नाही म्हणते. ठीक आहे, आता नाही करत तर मग काही प्रश्नच नाही आहे. पहिलेच कशाला स्वयंपाक करायला लावला मला, नाही केला असता मी. एक तर मला ना स्वयंपाक जमत नाही, आता कशी बशी शिकली मी, मोहिनी त्यांनी शिकवलं मला सगळं. तर आई पण अशा करते, असं आहे, मुलीसोबत चांगले वागते आणि सुनीसोबत माहित नाही का बरं अशा वागते. तर मामाजी होते म्हणजे बाबा होते म्हणून चांगल्या बोलल्या, नाही तर बाबा नसले ना तर उद्धटासारख्या बोलतात माझ्यासोबत. किती शांत वाटत आहे आता घरात, खरंच खूप शांत वाटत आहे. पण घर करमत पण नाही, पण घरी कोणी नसलं म्हणजे. मोहित पण सामान आणायला गेला तर अजून आलाच नाही. एवढ्या मोठ्या सिटीत राहून आहे तर मला या खेडेगावात तर आता कसं तरी वाटत आहे, कारण की घरात कोणीच नाही. मी एवढ्या मोठ्या मुलीत राहिलेली, आता इथे घरात काय 2-3 लोक, कसं वाटते मला. आणि ते पण दिवसभर ड्युटीवरच राहावं लागते मला, दिवसभर तिकडे राहा, घरी आल्यावर कामं करा. आई किती आहे पण 2 कामं पण नाही करू लागत, इकडून जायच्या पहिले पण नाही करू लागत, तिकडून आल्यावर पण स्वयंपाक वगैरे माझ्यावर सोपवून देते. असं नाही की स्वतः पण थोडंफार केलं पाहिजे. आतापर्यंत मी नव्हती तेव्हा ते एकटाच करत होते. या कधी कधी असं वाटते मला वेगळंच निघून जाव. हो, पण मग असं होईल की पहा बा, अनाथ तर मुलगी आहे, आई वडील भेटले तरी आता अशी करत आहे. मग मी मोहिनीताईला म्हणानच आणखी असं. अगं थांबा ना, मग काऊन धावून राहिले बाबा एवढ्या जोरानं? मायकून धावून नव्हते काय? गाडीच्या मागं मागं धावून राहिले, ते गाडी नाही जात. सांग बाई बुडा, काय काय जोरानं पळतीये? केवढा जोर ह्या माणसाच्या पायाले व, त्याला मला इथं टाकून जाऊन बसतो म्हणते काय एकटाच गाडीत?
कुठं जाते रे बस नाही जात वाटते. झालं पाय ना एवढी गडबड तुम्हाला बापा बापा. जसं काही ते गाडी चाललीच काय. तुम्हाला सांगून राहिली का ती गाडी जात नाही हो जात नाही हो. हा ती गाडी कुठं चालली पाहिली का तुम्ही. तिथं जाता काय. आता कुठेही कोणत्याही गावाला चालली असन तर चालले जाता काय तिथं. नागपूरला चालली ना ती गाडी. नागपूरला जायचं आहे का आपल्याला. आपल्याला अमरावतीला जायचं आहे ना. अमरावतीला काय जावं लागते आपल्याला. आपल्याला तर मधातच उतरावं लागते ना. हो तर मोर्शीत उतरा लागते ना. आपण आता वरुडातून बसू तर मोर्शीत नाही उतरायला लागेल काय. हो तर मग मोर्शीत उतरू ना. तिकडे आता मला असं वाटलं का अमरावतीच गाडी होई बा. कायले नागपूर गाडी ना ते म्हणतो बोलायला तुम्हाला थांबावं थांबावं तर मार चालले धावत धावत धावत. नाही बिन लागायचीच आहे का अजून गाडी. हा त्या तिकडे लागते अमरावतीची गाडी इथे नागपूरची लागते. असं असं चाल मग तिकडे. हो चला. हे पाहिजे चालली अमरावती पण भरली पाठी एवढी आहे. हा आपल्याला तर बसायला जागा नाही हो त्याच्यात उभे राहिले जागा नाही आहे. येऊ दे दुसरी येऊ दे. एवढ्या भरल्या याच्यात कोण जाते. 2 जागा भेटत नाही का आपल्याला त्याच्यात. 2 जागा म्हणतात तिथं दरवाजापर्यंत लोक येऊन गेले उभे राहिले ना. काय पडतं काय खाली तिथून. आणि आपल्यासारखं कोण आता एवढं उभं राहिलं होते काय. हा येऊ दे ना येते गाड्या भरपूर गाड्या येते. हो येते घेते म्हणा गाड्या पण कसं आहे जाणंही झालं पाहिजे घंटाभर थांबणंही झालं पाहिजे आणि ये नाही झालं पाहिजे आपलं. जाणंही होते थांबणंही होते आणि येणंही होते. जास्त काही थांबणं नाही आपल्याला. अर्धा 1 घंटा थांबू बोलचाल करून येऊन जाऊ वापस. हो तर जेवण खावं. जेवणाच्या टायमाला जाऊ आपण तर जेवण नाही करण काय. हो तर करू ना जेवण. आता घरून जेवण नाही केलं म्हटल्यावर तिथं तर करावंच लागन. सांगून दे ना पोरीले. कायले सांगा लागते तिले. तिले समजत नाही काय. बरोबर भेटते तिथं जेव्हा वाली ते बाईच्या मागं दुसरी गाडी लागली आता. चला त्याच्यात बसू. चला इथं उभं राहिल्यापेक्षा तिथं जाऊ. बरं बरं चाल. जेवल्या किल्ल्यावर सरला बाई का बस इथंच बसल्या बाबा. एवढी कायचे नका करू काही नाही होत भाऊले आता. आता जेवण घेऊन करून घ्या. हो हो जेवलो ना जेवलो नाही तर बसलो येऊन आता सारे जण. आता ते लोटले आहे त्याला औषध गोळ्या देऊन दिल्या. मग आता काय म्हटलं तिथं गर्दी करा आणि गडबड करा म्हणून मग इकडे येऊन बसलो बाई आम्ही सारेचे सारे. आता ह्या सुना करून राहिल्या यायचे कामं. त्या काय डोक्षे इचरून राहिल्या वाटते एकमेकीचे. अन ते परी झोपली. मी झोपतो म्हणे थोडा वेळ म्हणे तिले पाहिजे बाई दुपारी जरासं झोपाले. आणि मी झोपत असतो. पण आता आज कधी मला बरं नाही लागून राहिलं जरासं. त्याची तब्येत अचानक बिघडली दवाखान्यात जा लागलं तर माझ्या जीव कधी कच्चा कसासून राहिला. असं वाटते बाई माणसाला काही झालं तर कसं वाटते बा. आहे तोपर्यंत आपण कसं करतो. आणि जेव्हा नाही राहत आपल्याला समजते का आता आपल्याजवळ नाही राहू शकत ह्या व्यक्ती तेव्हा किती आपल्या जीवाले होते. नाही पण डॉक्टरना सांगितलं का नाही का काही नाही झालं म्हणून. तर भल्ली समाधानी आली पण म्हणाले. झालं व बांधू काय ताई डोकसं. हा वैशाली काय केस बांधून द्यावं तर चांगले कडक. बस ते कसे खाली आले म्हणजे ना मग मला चांगले नाही लागत. जुळा जर बांधला तर मला आवडत नाही. माझ्यासारखे केस कोण नाही बांधत मग चांगले दिसते. तुमच्यासारखे बरं ठीक आहे ना. आजच्या दिवस राहू दे असे उद्यापासून मग तुमच्यासारखेच बांधा. बरं ठीक आहे. तू नाही जेवत का हो पुष्पा. मग आणि गेली आणि मोठ्या यानं काय म्हणते अजून घरी येऊन गेली. जेवली घेवली दिलं माय देराले जेवाले. अहो माय तर मनच नाही लागून राहिलं जेवाले. आणि येईल म्हटलं जेव्हा ते म्हणे सध्या काही भूक नाही म्हणे. मग घेऊन जेवतो म्हणे मी. आता थोडा वेळ आराम करतो म्हणे आज रविवार आहे का नाही. आज कोणते कामं काही आहे नाही तर बसले आता रिकामे. आता पेपर पेपर वाचून राहिले मग आणि अर्धा पेपर राहिला होता वाचायचा. भाऊजी तिकून आले का नाही तर ते पेपर्स वाचून राहिले होते. तर मग घरी आले मग असं माहीतच झालं. माहीत झालं तर दिला बाई पेपर टाकून. आलो मग आम्ही तिकडे धावपळ करत. तुम्हाला कोण सांगितलं व. तिघी जणी मोहिनी वैशाली आणि मोही आपलं परी तिघी जणी येऊन राहिल्या होत्या. ह्या चालल्या होत्या ऑटो पकडाले. मग मी निघाली बाई तेवढ्यात बाहेर. मी म्हटलं कुठे चालल्या हो पोरे म्हटलं. तर ह्या म्हणे आम्ही चाललो म्हणे मामाजीले पाहिले. मामाजीले दवाखान्यात भरती केलं म्हणे अशी अशी गोष्ट झाली म्हणे. मग बाई माझी धक्कन झाला. मी म्हटलं सांग बरं बाई ह्या माणसाला असं होऊ शकते तर माहीतचा तर माणूस नोकरीवालाच आहे म्हटलं. मग येईन सांगितलं मी घरात जाऊन अशी अशी गोष्ट आहे हो म्हटलं. तर ते म्हणते चाल बरं पाहून येऊ म्हणते आपण. तर मी म्हटलं ह्या पोरी गेल्या म्हटलं तर त्याला जाऊ दे म्हणते ऑटोला बस म्हणते गाडीवर चाललं जाऊ म्हणते आपण सटकन पटकन. हो ना सांग बरं असं राहते. पोरी गेली माहित काय तुमच्या. आता काय होतील आपण लहानसं लेकरांना त्रास देत बसा. आपल्या घरी काही कमी आहे काय नेणारे आणणारे करणारे. तर पोरीला अजून ठेवा ना. तर तिला काही मी सांगितलं नाही तसं. फक्त तिला एवढं म्हटलं का बाबाला बाई भरती केलं म्हटलं अशी अशी गोष्ट झाली म्हटलं. बाकी काही सांगितलं नाही तिला. हा ते येते मग धावपळ करत. किती नाही म्हटलं तर बाई पोरगी होईना. पोरीला बापाविषयी वाटत नाही काय. आली तर आली नाही आली तर नाही आली. आता बरी आहे ना तब्येत. आता काय करता का सारेली बनवून जमाच करता का इथं. अहो आपण नाही जमा करत. माहीत झाल्यावर कोणालाच बरं नसते वाटत म्हणून येतच असते. माझ्या तर जीव एवढा घाबरला होता वैशाली ताई. काय होते ना काही नाही मामाजीले. मला तर लढाई येत आहे. मला तर असं वाटते मोहिनी का माझ्या बीपी वाढते काय आता. खरंच मला पहिलेच बीपी वाढायची सवय आहे. आणि एकदम असं काही झालं म्हणजे ना जास्तच घाबरल्यासारखा जीव होते. सांगितलं तर नाही कोणाले. मी म्हटलं मामाजी सरी नल्लं आणि इकडे मलाच न्याय लागन म्हटलं. असंच होतं वैशाली ताई. काही झालं म्हणजे स्वतःच्या घरात दुसऱ्याचं पाहू शकते माणूस आपल्या स्वतःचं पाहू नाही शकत. मग नाही तर काय व परी कुठं गेली. परी झोपली तिच्या खोलीत जाऊन. आतापर्यंत मस्त तुमच्याच खोलीत झोपी. आता ते तिच्या खोलीत गेली. मला वाटतं तिच्या खोलीचं काम व्हायचंच आहे वाटतं अजून पुरं. काय माहित बापा कधी करते काय करते तर. माझ्या खोलीत असतं होती ते आतापर्यंत मी होती नाही तर.
पण मला विचारलं होतं दिनं तशी नाही होती. काय चालू आहे? नमस्कार. अरे बाबा आई, अचानक तुम्ही दोघं? हो हो, तुला मग आणि फोन लावला होता का नाही? त्या सांगितलं अशी अशी गोष्ट आहे म्हणून. मग आमचं काही मन नाही मानलं बाई. आणि जुही होती आज घरीच, ते काही जात नव्हते आज ड्युटीवर. तर चाल म्हटलं बाई, येऊन जातो आम्ही, जाऊन भेटून जरासं. या मामाजी, मामीजी या. मोहिनीची आई बाबा होय का? हो, मोहिनीची आई बाबा होय. माहीत झालं असं त्याइले. माहीत झाल्यावर मग येतेच कोणी भेटाले. हो बाई, ते तर आहेच, याच लागते ना. या ना बाई, या ना येऊ बा, या ना, बसा ना. हो हो, बसतो. काय म्हणते बाई, तब्येत आता येऊ बाची बरी आहे आता? भाऊची तब्येत? हो बाई, आता तर बरी आहे माय. कायची विचारता तुम्ही? जीवात जीव नव्हता आमच्या. हो, पोटात अन्न नाही, जीवात जीव नाही. असं वाटते का त्याच्याबरोबर आमचा जीव जाते काय? हां, सकाळीपासून दवाखान्यात जाऊन बसलो बापा. आत्ता आलो घरी. आत्ता असं आलो तर स्वयंपाक येणं केलाच होता सुनाईनं. ह्या होत्या घरी, मी आणि ह्या राजेश, सुमित आणि याचे बाबा, 4 जण गेलो होतो आम्ही. आता घरी गाडी घेतली म्हणून बरं झालं, नाही तर गाडी वक्तावर सापडली नसती. गेलो बाई धावपळ करत. गेलो तर आता डॉक्टरही नव्हता गेल्याबरोबर. हो, टाईम होईपर्यंत डॉक्टर लोक येते थोडी काही. मग नाही तर काय हो, डॉक्टर तरी मग आला म्हणा, लवकरच आला. मग माझ्या परीचा ओळखीचाच आहे डॉक्टर. तिचा काकाच लागते, तिच्या बाबाचा सोबतीच होतो. तर मग त्याने एवढ्या लवकर केलं बाई, बातच केलं. म्हणजे दिवस लागणारा, 1-2 दिवस ठेवणारा पेशंट बात 2 घंट्यात केलं त्यानं. आणि आम्हाला म्हणे घेऊन जा म्हणे घरी, काही वाटलं तर फोन करा म्हणे, असं तसं म्हणून पाठवलं बाई. हो, तर त्याच्या पोटात तर अन्नाचा घास नव्हता. आताही त्याला काही खायला नाही सांगितलं. ते काय वरणाचं पाणी गिनी द्या म्हणे, काही खात असन तर. हो बरोबर आहे ना बाई, एवढं मोठं सोपी गोष्ट आहे का एवढं मोठं होणं म्हणजे? नाही तर काय, माझ्या जीव असला हेच तर लय म्हणा लागते बापा. मला तर वाटते काय होते ना काय नाही आता. मोहिनी, तुला अक्कल गिक्कल आहे जरा शिकाई? जा ना, पाणी गिनी आण ना मामाच्यासाठी, पाणी आणि चहा करून आण. एवढ्या दुरून आले ते 2 जण, त्याला काय चहा पाणी नाही करत काय? हो आणतो ना, आता बोलून राहिले तर म्हटलं थोडंसं बोलू देतो ना, आणतो. जायचं पहिले चहा पाणी कर. हा करतो. हे लोक मस्त बसते आणि आपले पाहुणे आले का आपल्याला त्रास देते कधी बी. असं नाही का मग कोणाचे पाहुणे असो, कोणाही केलं तर काय होते? नाही, ज्याचे पाहुणे होते त्यानंच करावं. होईनी, कुठे चालली व? आई, चहा पाणी आणतो ना तुमच्यासाठी. थांब ना जराशी, बस ना, आणजो मग. आता तहान घ्यान काही लागली नाही तर आता बस, मग आणजो चहा, सगळ्यासाठीच आणजो. आता काय तसं जेवायच्या टाइमात चहा प्या म्हटलं, म्हणून आता काही चहा करू नको बाई. पाणी देऊन देजो लागून एक गिलास. बरं आई, ठीक आहे. बरं वाटलं जरासं, तब्येत चांगली आहे म्हणून ऐकून. कसं असते, तब्येत चांगली आहे बा, आपण पाहायला आलो तर बरंच झालं. तब्येत चांगली आहे बा असं ऐकून, नाही काय? सकाळी माहीत झालं बा तब्येत अशी आहे तशी आहे, ही सांगे मला. आता चालू मी घरी, 1-2 घंटे झाले असं आलो, बसलो तर हे म्हणते मोहिनीच्या सासरीला असं असं झालं म्हणते. मी म्हटलं काय बोलतं, एवढ्या चांगल्या माणसाला असं झालं म्हटलं, वावरा शेतात काम करते, कष्ट करते. तर हो म्हणे. मग म्हटलं आता चल बरं म्हटलं, येऊ म्हटलं आपण संध्याकाळपर्यंत भेटून म्हटलं. काय गडबड होती मामाजी एवढी, येते आरामानं. एवढं धावपळ करून काय आहे? आता बरी आहे ना तब्येत? फोनवर जरी विचारलं असतं तुम्ही का कशी आहे तब्येत, काय आहे, आम्ही सांगितलं असतं तुम्हाला का बरी आहे बा आता. नाही ते समाधानी होते काय? फोनवर किती बोललो आपण, पण जोपर्यंत भेटत नाही आपण तोपर्यंत समाधानी असते काय माणसाले? ते तर आहेच मामाजी, पण आता तुमच्याही कोण दगदग होत नाही ना. मग आता तुम्हीच करत बसाव काय? चालतेच आहे काली, दगदग नाही, चालतेच आहे. नाही कडे मी बाई बाबा एवढ्या दुरून आली तर चहा तर कराच लागेल त्याच्यासाठी. चला ना जवळ बाजार असं भेटून घेऊ आणि मग आम्ही निघतो घंटात बऱ्यानं. हो मामाजी, ठीक आहे, चला ना. विनोदचे बाबा, हे इवई बा आले तुम्हाला भेटाले, पण मोहिनीची आई आली. आई बाबा दोघं भेटायला आले तुम्हाला. काय म्हणते, कशी आहे भाऊ तब्येत? बरी आहे ना, बरी आहे तब्येत. काय झालं तब्येतले? माय बिन जरासं दुखलं ते पोरं दवाखान्यात घेऊन गेले. नाही पोरं चांगली आहे, त्याले माहित आहे बाबाले नॅस लागते म्हणून. जरी तुम्हाला वाटते थोडंसंच आहे, पण थोडशासाठी जावले काले आपल्या दवाखान्यात, चक्कर मारायला असं. तब्येतीची काळजी घेत जा बा भाऊ. कसं आहे आता, तब्येती सांगून नाही येत. आता म्हातारपण म्हटलं का तब्येती आहेच माणसाला लागून. नाही बरोबर आहे ना, आता दुखणं होय माणसाचं चालूच राहते. हो, घ्या काळजी, घ्या तब्येतीची. आता जास्त काही बोलत नाही बा तुमच्यासोबत, आराम करा तुम्ही, आम्ही बसतो बाहेर. बरं बसा. चहा नाश्ता झाला? हो झाला, चहा नाश्ता झाला. बसा मग. हो बसतो, करा तुम्ही, आराम करा. बाई मोहिनी, चालतो मग आम्ही आता. झाली ना आता तुझ्या सासऱ्याची भेटगीट झाली, पाहिलं ते येईल आता निघतो आम्ही. आई बाबा आले कसे, चालले कसे? घंटाभर थांबले, भेट घेतली आणि चालली. थांबून जा ना आता रात्रभर. नाही हो बाई, तुला माहित आहे ना, उद्या मोहितले आणि जुहीले दोघांले ड्युटीवर जायला लागते ना. आज रविवार होता तर तिला म्हटलं येतो बाई भेटून. आता म्हटलं आजच माहीत झालं आपल्याला, तर भेट होऊन जाते म्हटलं आजच आपली.